नमस्कार मंडळी. एका गरीब घरातून जन्मलेलं एक व्यक्तिमत्व, तसेच संघर्षातून पुढे आलेलं, सत्तेच्या वाऱ्याची दिशा ओळखणारा राजकारणी, तसेच एक शीघ्र कवी असा महाराष्ट्राला लाभलेला एक राजकारणी व्यक्तिमत्व म्हणजेच रामदासजी आठवले. एका गरीब कुटुंबातून पुढे आलेला तरुण, कणखर युवा नेतृत्व, केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री, परिवहन मंत्री असे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब. आठवले साहेबांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आगल गावातील एका गरीब दलित बौद्ध घराण्यात झाला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. त्यांच्या आईनेच त्यांचे पालनपोषण केले. आपल्या मुलाने मोठं होऊन शिकून खूप मोठी नोकरी करावी अशी आईची इच्छा होती. पण रामदासजी आठवले यांची बौद्धिक क्षमता जरा जास्तच होती. ती त्यांना काही शांत बसू देत नव्हती. 1972 मध्ये दलित पॅंथरची स्थापना झाली आणि यातूनच दलितांचा बादशहा रामदासजी आठवले समोर आले. दलितांच्या सुरक्षितेसाठी आजही ते काम करत आहेत. अशा या संघर्ष योद्धा, धुरंधर राजकारणी, कवी असणाऱ्या रामदासजी आठवले सरांच्या पत्नी नेमक्या कोण आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. रामदासजी आठवले साहेब यांच्या पत्नीचे नाव सीमा आठवले असं आहे. सीमा आठवले ताईंचं माहेरचं आडनाव काशीकर असं आहे. त्यांचा जन्म एका ब्राह्मण घराण्यात झाला आहे. या जोडप्याचं अरेंज विथ लव्ह मॅरेज असं आहे. सीमा काशीकर यांचा आठवले साहेब मंत्री असतानाच 1992 साली लग्न झाले. सीमा आठवले यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केली आहे. तसेच 2015 पासून त्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी अनेक राजकीय चढ उतारात आपले पती रामदासजी आठवले साहेब यांची खंबीर साथ दिली आहे. या जोडप्याला जीत नावाचा एक मुलगा देखील आहे. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली संपूर्ण माहिती नक्की कमेंट करून सांगा. काही माहिती राहिली असेल तर क्षमा असावी. अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.